1,00,000 योजने आहेत. शिखरावर याचा विस्तार 32,000 आणि तळाला 16,000 योजने आहेत. मेरू पर्वताच्या मधोमध चौरस आकाराची 1,00,00,000 योजने विस्तार असलेली भगवान ब्रह्मदेवांची सुवर्णमय नगरी आहे. तिच्या खालच्या बाजूला पूर्व 8 दिशा आणि उपदिशांमध्ये त्याचे अधिपती इंद्र इत्यादी 8 लोकपालांची 8 नगरे आहेत. ते आपल्याला स्वामींप्रमाणे त्या दिशांना दिसतात आणि तसंच विस्ताराने ब्रह्मदेवाच्या नगरीचे 1/4 आहे. आणि शुकाचार्य गंगाविषयी वर्णन करताना सांगतात की हे राजन, बळीराजाच्या यज्ञशाळेमध्ये साक्षात भगवान विष्णूंनी त्रैलोक्य मागण्यासाठी आपला पाय पसरला होता. वामन अवतार उद्या येणार आहे. तेव्हा त्याच्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मांड रूपाचा वरचा भाग फुटला. त्या छिद्रातून ब्रह्मांडाच्या बाहेरून जलधारा आत आली आणि तिने श्रींचे चरण धुतले. त्या निर्मळ धारेचा स्पर्श होता संसारातील सर्व पाप नष्ट होतात. त्या निर्मळ धारेला भगवतपदी असंही म्हणतात. ही भगवतपदी म्हणजेच गंगा माता होय. आणि अशा प्रकारे सर्व नद्यांची उत्पत्ती, स्थिती, लय याचे वर्णन केलेलं आहे. शुकदेव राजा परीक्षिताला निरनिराळ्या वर्षाचे वर्णन करताना सांगतात. भद्र वर्षामध्ये धर्मपुत्र भद्राश्रवा आणि त्याचे मुख्य सेवक भगवान वासुदेवांच्या हयग्रीव नावाच्या प्रिय मूर्तीला समाधिष्ठतेने हृदयात स्थापन करतात.